मित्रांनो मासा लागलेला आपल्याला रसोला पाईट मोठी साईज आहे मित्रांनो ही. ओ हो 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 मगर आली इकडं वरती. हो ती चालल्या बघा इकडं वरती चालल्या ना. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे वारणेला आणि आज आपल्यासोबत आहेत रसूल. तुम्ही ओळखत असाल, मी तुम्हाला दाखवतो त्यांना. हे रसूल आहेत आणि आज आपण वारणेला आलोय माशाला. ही आपली वारणा नदी आणि ह्या साईडला वाहते, वरच्या साईडला ब्रिज आहे आणि आज आपण वलगाट्टूसाठी खेळणार आहे. मी तुम्हाला दाखवतो आज मी काहीतरी मागवलंय नवीन, मी ते तुम्हाला दाखवतो आणि याचा सेटअप पण दाखवतो आपला. दुपारचे 2 वाजले का? 2-2:30 तर वाजले असेल मला असं वाटते. 2:30 वाजले. तर हा बघा, हा किलर स्पिनर मी मागवला होता. आपले जे मित्र आहेत सुफियान चांदवाले बेळगावचे, त्यांच्याकडून मागवला होता आणि ह्याचे मार्केटमध्ये डुप्लिकेट भरपूर चालू आहे आता सध्या तरी. कारण किलर स्पिनरच्या नावावरती आज बरेच म्हणजे 2 नंबर करत आहेत लोक. जर तुम्हाला जेन्युइन पाहिजे असेल मटेरियल तर त्यांचा मी नंबर आपल्या स्क्रीनवरती पण देतो आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. तर हा आपला स्पिनर आहे 24 ग्रॅम. ह्याच्यामध्ये 2 कलर येतात. हा आहे सिल्वर प्लेट आहे ह्याला आणि ही बघा, बघू शकता तुम्ही, ही सिल्वर प्लेट आहे आणि ह्याला गोल्डन प्लेट पण येतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे ऑनलाईन मागवू शकता. तर आता आपण आजचा सेटअप दाखवतो मी तुम्हाला. हा अबुगार्सिया प्रोमॅक्स फॉर लेफ्ट हँड आणि कॉम्पिटिशनचा रॉड आहे आपला. 6 फीट आहे आणि 2.8.5 अशी समथिंग काहीतरी लाईन आहे, माझ्या पण ध्यानात नाही एवढं. आणि लीडर बारका छोटा मी वापरतोय आता सध्या तरी. हा छोटा लीडर तयार केलेला आहे. फ्रॉक पण लावता यावा आणि स्पिनर पण लावता यावा या उद्देशाने केला. आणि मी आता किलर स्पिनर लावतो तर याचा रिझल्ट बघूया. बाय. वेटला पण चांगला 24 ग्रॅमचा आहे आणि ह्याचे जे हुक आहेत ते एकदम हेवी आहेत आणि स्ट्रॉंग आहेत आणि शार्प आहेत. त्याचा बार्ब पण फार मोठा आहे, हा दिसतोय बघा खाली. मोठ्या साईजमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये हा काढलेला आहे त्याने. तर ह्याच्यावरती आपण काय लागते का बघूया. चला तर आपण आता सुरुवात करू आपल्या गेमला. हे बघा, अशा प्रकारे टाय केलेला आहे. तर हे आपलं लोकेशन आहे पुढं. कास्टिंगला पण चांगला आहे बरं का, लॉंग कास्टिंग पण होते. मित्रांनो, जर तुम्ही वारणेला माशाला येणार असाल तर तिथला लोकलचा कोणतं तुमच्या ओळखीचा पाहिजे. कारण ह्या साईडला मगरीचं प्रमाण जास्त असल्या कारणानं तुम्ही एकटं फिशिंग करणं फार धोकादायक आहे. आणि आपला आता स्पिनर खाली तळाला टेकलेला आहे. आपल्याला आता रिट्रीव्ह करून आपण घेऊया, बघूया काय होतं. बघा तुम्हाला दिसेल. खेळवा मासा खेळवा. थांबा 1 मिनिट. कुठे जागा आहे? इथं बरं इकडे इकडे पाठी. हा 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 बघा त्या दुरीजवळ जातं का बघा. जातो 1 मिनिट. म्हणजे मला कॅमेरा बी धरता येईल.
जरा अडचण करणार मासा मला. रसूल हो इथं अडचणीला येणार हा मासा. कोणीकडे घेताय इथं बघा. जागा असेल का जायला? जायला जागा ते दोरीजवळ आहे बघा. कुठल्या? हो का ते असं सरळ वासा पडला तिथं शिजतात. इथं मला खड्डा दिसतो. होय पुढनं सरळ जा पुढनं आहे तसंच. मी तुमच्या संग येऊ का मागणं? हा या थोडं हे करा. मासा कोणीकडे घेताय बघा. इकडे घेताय वरतीकडे काय करताय? बरोबर. फक्त काय आहे, जास्त पाण्याच्या कडेला जाऊन चालणार नाही आपल्याला. शिजतात. कुणीकडे घेणार आहे? या थांबा माझ्या कॅमेरा आहे हातात माझ्या. हां तिकडे येऊ का पुढे डाव्या साईड डाव्यातला? नाही कुठे येऊ नका. मासा फक्त अडचणीला थांबेल. आपल्याला ढील घेऊन चालणार नाही. हो. अरे हां दिसतोय ना तुम्हाला मासा? नाही मला दिसलेलं नाही अजून. या इकडे या इथे. मित्रांनो मासा बघा तिथं. काय झाले, फार अडचणीत मासा असल्या कारणानं काढणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. ते मुश्किल पण आहे. रसूल हो. काय करा, ओ हां आपला दुसरा रॉड घेऊन या. या सांगतो तुम्हाला. ते जाडा ना. हां हळू जावा. मित्रांनो आपला स्पून काठीत पण अडकला आणि तो मासा काढणं फार अवघड आहे. हा या लवकर या. या फारच अवघड आहे मासा काढणं. हे धरा मासाला आपल्याला हुक द्यायचा आहे. हुक झालेला नाही. झालाय हुक चांगला मासा. हो. पण तो मासा आपल्याला तिथे त्या झाडीत अडकल्या कारणानं आपल्याला बाहेर काढता येणार नाही. आयला काय करूया, हो. तुम्ही रॉड हे करताय, काय करू? ते धरू. हे धरा रॉड. हा तुमचा रॉड धरा. तुमचा रॉड धरा. हे धरा कॅमेरा धरा. 22 मिनिट. मित्रांनो मी माझा कॅमेरा गळ्यातच अडकवतो कारण तो मासा जाण्याचे जास्त चान्सेस दिसतात मला. आपल्याला त्या माशाला थोडंसं काय करता येईल बघूया. काका तोडू का? कुठल्या या समोरच्या काट्या तोडून चालणार नाही हो. ही धरा तुम्ही. छळी धरा ना. स्टिक धरा. ही स्टिक धरा माझी. काय करतात त्याला मी हुक देतो की थांबा. हे काढतो की म्हणजे तुम्हाला टाकाय बरं पडेल. हुक करा बरं पडेल. ए मित्रांनो सगळ्यात अवघड टास्क आहे हा. हे मी 1 मिनिट हे धरा. रसूल एक मिनिट थांबा. ही काढतो की काठ्या सगळ्यात अवघड आहे हा मासा काढणं आपल्याला. काढतो मी. मी करतो थांबा 1 मिनिट. कॅमेरा चालू आहे. कॅमेरा चालूच आहे आपला. ही मासा अडचणीत गेल्यामुळे प्रॉब्लेम आलाय हो. थांबा 1 मिनिट रसूल. हां 1 मिनिट थांबा. मासा जाईल मला वाटते. जाईल. ढील देऊ का? ए अरे ओ हे फडकं पण आहे होते तर. होय. फडकं पण आहे. फडक्यात अडकला आता हा मासा. फडक्यात अडकला. थांबा 1 मिनिट. अरे थांबा. हाय. थांबा. गेला. हा निघाला.
मित्रांनो, त्याला एवढा वेळ दिला आम्ही माशाला आणि तो मासा आला ना आपल्याकडे. कारण हे बघा या फडक्यात अडकला, माझा पण गळ अडकला त्याच्यात आणि मी हे बघा हे असा अडकला होता आणि मासा पण मोठ्या साईजचा होता तो. आणि बघा हे अशा कंडिशन आपल्यासोबत व्हायला लागलं, काय करायचं सांगा. बघा तरीसुद्धा आपण ट्राय करणार आहे, अजून खेळणार आहे भरपूर वेळ, बघूया काय होतं. मित्रांनो, आता आपण आपला गेम थांबवतोय. सक्सेस आणि फेलियर या दोन्ही गोष्टींना आपल्याला सामोरं जायला लागते. काय होते, बऱ्याच आपल्याला मासे लागतात, कधी कधी लागत नाहीत. 10 वेळा जर आपण फिशिंग केली तर कमीत कमी त्याच्यामध्ये 7 वेळा आपल्याला अपयशी यायला लागते. आणि आता बघा आमचा एक स्पून तिथं अडकला आहे रसूलचा. रसूल तिथं काढण्याचा प्रयत्न करतात. तर या गोष्टी आपल्याबरोबर घडणारच आहेत, भविष्यात पण घडतील आणि इथून पुढे घडतच राहणार आहेत. मासे लागतील, जातील, या गोष्टी होतीलच. तर मासा तुम्ही पकडल्यानंतर किंवा गेल्यानंतर जे काही तुम्हाला अनुभव येतात हे मी शेअर करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की अशा गोष्टी आपल्याबरोबरसुद्धा घडतात. असा कुठला सक्सेसफुल यूट्यूबर नाही आहे की तो 100% मासा काढू शकतो किंवा 100% त्याला त्यामध्ये यश मिळाले. तर मित्रांनो, या गोष्टी होतीलच आपल्यासोबत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.